प्रभू श्रीराम हे आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे। प्रभू श्रीराम भारताची समृद्ध विरासत आहे। भारताचा सामाजिक व सांस्कृतिक परीघ हा श्रीरामांनी व्यापलेला आहे। प्रभू श्री रामांचे राम मंदिर व्हावे अशी समस्त जनतेची इच्छा होती। काँग्रेसच्या राजवटीमध्ये प्रभू श्रीरामांचे राम मंदिर तर झालेच नाही, उलट उपेक्षाच गेल्या 10 वर्षांपूर्वी राजकीय सत्तेनं केली। प्रभू श्रीरामांचे राम मंदिर मागणारा समाज म्हणजे हा गुन्हेगार आहे, अशा पद्धतीची वागणूक राजसत्तेच्या माध्यमातून दिली गेली। मात्र 2014 नंतर अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान प्रभू श्रीराम यांच्यावर अतूट श्रद्धा असणारे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लाभले आणि करोडो हिंदूंची मागणी असणारे राम मंदिर 2020 साली मोठ्या दिमाखात बांधण्यास सुरुवात झाली। 2024 साली अयोध्या येथील राम मंदिरात राम लल्लांची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। हा ऐतिहासिक सोहळा, याची देही आणि याची डोळा पाहण्याचे भाग्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे लाभले। म्हणूनच यावेळी माझे मत प्रभू श्रीराम मंदिराची स्थापना करणाऱ्या नरेंद्र मोदीजींना म्हणजेच जळगावच्या भावी खासदार स्मिताताई वाघ यांनाच माझे मत कमळाला। स्मिताताईंना मत म्हणजे मोदींना मत, मोदींना मत म्हणजेच देशाला मत।